राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत समीर शेख, तुम्ही ह्यावर काय प्रतिक्रिया देणार? या बाबतीमध्ये जवळजवळ सर्वच मुद्दे क्लिअर झालेले आहेत. मेधा कुलकर्णींनी काल जो महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी उपस्थित केला की हा दर्गा आत्ता कधीच 5-10 वर्षाचा किंवा 10-20 वर्षाचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी आज या ठिकाणी पुरावा घेऊन आलेलो आहे. हे 1760चा पुरावा आहे. हरवलेलं पुणं असं या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये शनिवारवाड्याच्या मेन गेटवर उजव्या हाताला दर्गेचा स्पष्टपणे उल्लेख. तर मेधा कुलकर्णींनी पण हे पुस्तक वाचलं असेल ह्याची मला 100% खात्री आहे. पण जसं आता ताईंनी सांगितलं त्यांच्याकडं करण्यासारखं काहीच नाही. संग्राम जगताप असेल, पडळकर असेल, राणे असतील, हे नालायक माणसं आहेत. त्यांच्याकडे काही काम नाही आहे. दर्गा आहे, मजार आहे, ही पेशवेकालीन मजार आहे आणि मेधाताई कुलकर्णीचा जन्म 30 ऑक्टोबर 1969 आहे. तर त्यांना इतिहासाचा किती अनुभव आहे? इतिहास पण पुस्तकात आहे ना, ते तर वाचत असतील ना. आणि मी तर ऐकलं ते काय प्राध्यापक का शिक्षिका आहे, या अशा पद्धतीच्या शिक्षकांनी काय त्या मुलांवर संस्कार दिले असतील आणि काय ते मुलं घडले असतील, हा पण एक संशोधनाचा विषय आहे की ते जर प्राध्यापक असतील तर त्यांच्यामध्ये एवढं विष आहे आणि त्या जर या मुलांमध्ये जर ते पेरत असतील तर याच्यातून काय सिद्ध होणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे फालतू राजकारण हे काय फार काळ चालणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांच्या या कर्तृत्वाला, त्यांच्या या सगळ्या भानगडींमुळं स्वतः भाजप पण त्रस्त आहे. अनेक आमचे भाजपचे पदाधिकारी, मित्र, ओळखीचे लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ही बाई कोणाचंच ऐकत नाही. पक्षातले प्रमुख नेत्यांपासून सगळे यांना वैतागलेले आहेत. यांना जे नाही करायचं ते जाणून बुजून करतात. अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. हे स्वतः भाजपमध्ये कुजबूज आहे.